भंडारा वनपरिक्षेत्र कार्यालय साकोली अंतर्गत येणाऱ्या ग्राम सानगडी येथे गेल्या अनेक दिवसांपासून वाघाने चांगलीच दहशत माजवली आहे। गावाच्या अगदी जवळ गरदेव पेठ येथील परिसरात 10 जुलैच्या रात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे। एका व्यक्तीच्या गोठ्यात शिरून वाघाने तब्बल 5 शेळ्या ठार केल्यात। या घटनेमुळे संपूर्ण सानगडी वासीय भयभीत झाले असून गावात गोंधळ आणि घबराट पसरली आहे। ग्रामस्थ सातत्याने वन विभागाला याबाबत माहिती देत असतानाही केवळ कागदोपत्रीत गस्त दाखवली जात असल्याचा आरोप होत आहे। गावात वाघाचे मोठे साम्राज्य निर्माण झाले असतानाही वन विभागाने कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही। गावाच्या दारातच संकट येऊन ठेपले असतानाही प्रशासन झोपेत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत। या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी वन विभागाकडे वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी केली आहे। जर वन विभागाने यावर वेळीच लक्ष दिले नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। किती तारखेला वाघ आला होता? हा वाघ आला होता 10 तारखेच्या रात्रीला. त्यावेळेस जवळपास किती शेळ्या वाघाने हल्ल्यात ठार केल्या? 4 गाभण शेऱ्या ठार केल्या आणि एक बकरा होता। तरी अंदाजे समजा 5ही शेळ्यांची किंमत अंदाजे किती म्हणावी लागेल? तरी 1 लाखाच्या जवळपास. त्यानंतर वन विभागवाले आले होते? हो, वन विभागवाले आले होते। आताही सध्या जे तुमच्या बाकीचे शेळ्या आहेत वाघाची दहशत अजून कायम आहे? कायमच आहे साहेब, जाऊनच नाही राहिले तिकडे। अच्छा, तर काय वाटते तुम्हाला नुकसान भरपाई भेटली का? नाही साहेब, नुकसान भरपाई नाही भेटली। बाकीच्या नागरिकांमध्ये पण भीतीचं वातावरण तर असेलच? हो साहेब, वाघाला म्हटल्यानंतर भीती म्हणजे बाहेर निघू नाही देत साहेब मुलांना आम्ही रात्रीला.